अजित पवारांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांची साथ सोडत सरकारमध्ये सामील झालेले छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून मात्र वेगळा सूर आळवताना दिसतायत। नाशिकच्या जागेसाठी उत्सुक असलेल्या भुजबळांची उमेदवारी न मिळाल्यानं झालेली नाराजी कुठेच लपून राहिली नाही। त्यानंतर महायुतीचा मोठा भाऊ असणाऱ्या भाजपच्या 400 पार या घोषणेमुळे दलित समाज थोडासा अस्वस्थ झाला हे वक्तव्य। त्यानंतर विधानसभेसाठी 80 ते 90 जागांचा आग्रह, विरोधी पक्षातले असूनही जितेंद्र आव्हाड यांना पाठीशी घालणं आणि मनुस्मृतीतील श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश, या सरकार निर्णयाच्या विरोधात थोपटलेले दंड, या सगळ्याच भुजबळांच्या वक्तव्यामुळे आणि निर्णयांमुळे त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? भुजबळ या महायुतीमध्ये नाराज आहेत का? अशा सगळ्याच चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आलेलं दिसतंय। जर महाविकास आघाडीच्या जागा जास्त आल्या तर छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार आहेत का, हाही प्रश्न विचारला जातोय। या सगळ्याच पार्श्वभूमीवर भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, हे सगळंच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवारांच्या विरोधात जात अजित पवारांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सामील होणारे छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते होते। पवारांचे जुने सहकारी असलेल्या छगन भुजबळांनी जेव्हा अजित पवारांची साथ दिली तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। मात्र अजित पवारांसोबत आल्यावर त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली, तोपर्यंत सगळं अलबेल होतं। मात्र जेव्हा नाशिकच्या जागेसाठी आग्रह असणाऱ्या भुजबळांना नाशिकची जागा सोडावी लागली तेव्हा मात्र पहिल्यांदाच छगन भुजबळांची नाराजी लपून राहिली नाही। खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजप नेतृत्व देखील छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल होतं। शेवटी अखेरपर्यंत शिंदे गट या जागेसाठी अडून राहिला आणि भुजबळांना तिथून सपशेल माघार घ्यावी लागली। नंतर पत्रकार परिषद घेऊन मी नाराज नाही अशी काहीशी भूमिका जरी भुजबळांनी मांडली असली तरी त्या जागेसाठी भुजबळ किती आग्रही होते हे वेळोवेळी दिसलं आणि तेव्हापासूनच छगन भुजबळ यांचं बिनसल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर मात्र महायुतीशी विसंगत अशी भूमिका भुजबळांनी वेळोवेळी घेताना दिसले। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला, त्यावेळी भाजपसह अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाला होता। महाराष्ट्रभर आंदोलनं झाली, जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोंना जोडे मारण्यात आले, अजितदादा गटानं या विरोधात रान उठवलं। मात्र त्याच प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र आव्हाडांना पाठीशी घालत जितेंद्र आव्हाडांनी हे जाणून बुजून केल्या नसल्याचं माध्यमांना सांगितलं आणि एक प्रकारे जितेंद्र आव्हाड यांची त्यांनी पाठराखण केली। ही सगळी विरोधी भूमिका त्यावेळी चांगलीच चर्चेत आली। त्यानंतर लोकसभा निवडणूक संपती तोच भाजप सोबत येत असताना नेमकं काय बोलणं झालं याची आठवण करून देत असं म्हणत विधानसभेला 80 ते 90 जागा हव्यात अशी आक्रमक भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली आणि जे लोकसभेला झालं ते विधानसभेला व्हायला नको याची आठवण त्यांनी करून दिली। त्यांच्या या विधानावर भाजपच्या नेत्यांनीही भुजबळांवर टीका केली। भुजबळ जर युती धर्म पाळत नसतील तर आम्हालाही बोलावंच लागेल अशी भूमिका राणे यांनी त्यावेळी घेतली। त्यानंतर भुजबळाचं पुढचं विधान चर्चेत आलं ते लोकसभा निवडणुकीत भाजपनं दिलेल्या 400 पारच्या नाऱ्याचा फटका बसला हे विधान। या घोषणेमुळे दलित समाज अस्वस्थ झाला असं ते म्हणाले। असं सगळं सरकार विरोधी भूमिका घेत असताना छगन भुजबळ काहीसे महाविकास आघाडीच्या जवळ जाणारी वक्तव्य करतानाही दिसले। ज्यावेळी घाटकोपर इथलं होर्डिंग दुर्घटना झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांना काहीशी पाठीशी घालणारी वक्तव्य छगन भुजबळ यांनी केली होती। या सगळ्याच पार्श्वभूमीवर जर 4 जूनला महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागला तर भुजबळांनी जर वेगळा निर्णय घेतला, त्यांनी जर महाविकास आघाडीची वाट धरली तर नवल वाटायला नको अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।